दूषित बर्फ घसा जाम करेल, उन्हाची चाहूल लागण्यास सुरुवात. उन्मेष पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, कळंब. हवेतील गारवा आता संपत चालला असून उष्णता वाढते, म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली. उन्हाळा म्हटलं की थंड पेयाची मागणी वाढते. त्यासाठी काही कंपन्या विविध नावांनी थंड पेय विक्रीसाठी उपलब्ध करत असतातच, पण त्याचबरोबर ज्यूस बार, रसवंतीगृह, सरबत स्टॉल असे नैसर्गिक थंड पेय विक्री करणारी दुकानेही गावोगावी तसेच मुख्य रस्त्याच्या कडेला उन्हाळ्यात उघडली जातात. केमिकलयुक्त डबाबंद पेय पिण्यापेक्षा अनेक जण पूर्णपणे नैसर्गिक पेय असणाऱ्या उसाच्या रसाला प्राधान्य देतात. पण या रसात थंडाव्यासाठी टाकला जाणारा बर्फ शुद्ध आहे का, याची खातरजमा करूनच हा रस घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. सध्या दिवसातील किमान तापमान 18 तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवले जाते. पुढील 10-15 दिवसांनी म्हणजे साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अधिकृत उन्हाळा सुरू होतोय. या उन्हाच्या काहिलीपासून थोडा गारवा मिळावा यासाठी थंड पेय विक्री करणारी दुकाने प्रत्येक गावातील, शहरातील मुख्य भागात तसेच महामार्गावरही थाटली जात आहेत. हा सीझनल व्यवसाय म्हणजे फेब्रुवारी ते जूनपर्यंत किंवा पाऊस पडेपर्यंत अनेक जण करतात. 3-3.5 महिन्यात शेतीमध्ये कामे नसतात, म्हणून काही मंडळी हा साईड बिझनेस करत असतात व त्यातून चांगली कमाई होते असाही त्यांचा अनुभव आहे. घशाला, पोटाला व एकूणच शरीराला उष्णतेपासून गारवा मिळावा यासाठी या रसात बर्फ टाकण्याची अनेकाची डिमांड असते. लहान मुले तर बर्फ असतो म्हणून रस पितात असे अनेकदा दिसते. मात्र हा बर्फ शुद्ध पाण्यापासून बनवला गेला आहे का, त्याची शुद्धता किती आहे, त्यापासून शरीराला, आरोग्याला काही अपाय होईल का, याची अनेक जण काळजी करताना किंवा माहिती घेताना दिसत नाहीत. परिणामी उन्हाळ्यात आजारी पडण्यामागे दूषित बर्फ मुख्य कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. रसवंती गृहांनाही परवानगी आवश्यक. बहुतांश रसवंती गृह हे सीझनल म्हणजे 3-4 महिने चालतात, तरीही त्यांना अन्न व औषधे प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र बहुतांश रसवंती गृहाकडे ही परवानगी घेतल्याचे दिसत नाही. परिणामी दूषित बर्फ घातल्याने किंवा आणखी काही कारणाने ग्राहकाची तब्येत बिघडली तर जबाबदारी कोणावर राहील हा प्रश्नही उपस्थित केला जातोय. घसा खवखवतोय, सर्दी पडशाचा धोका. बर्फ खाणे किंवा तो कोणत्याही पेयामध्ये टाकून पिणे आरोग्यास धोकादायक असतात. अतिशय थंड असणारे बर्फ मिश्रित पाणी पिले तर घशातील नळ्या थंड होतात, सुजतात. यामुळे सर्दी, घसा खवखवणे आदी समस्या उद्भवू शकतात. थंड कांड्याच्या रसाला पसंती. बर्फ शुद्ध की अशुद्ध तपासणी गरजेची. रसवंती गृहात किंवा कोणत्याही थंड पेय बनवणाऱ्या दुकानात वापरला जाणारा बर्फ शुद्ध आहे की अशुद्ध आहे याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. बर्फ बनवणाऱ्या फॅक्टरीमध्येही पाण्याची शुद्धता न तपासता बर्फ बनवला जातो का याचीही संबंधित विभागाने तपासणी करणे गरजेचे आहे. कारण काही जीवाणू गोठवणाऱ्या तापमानात जिवंत राहतात व ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. 20 रुपयांना मिळतो उसाचा रस. रसवंती गृहात उसाचा रस 10 रुपये ते 20 रुपयापर्यंत ग्लासभर मिळतोय. काही ठिकाणी त्यामध्ये आले, लिंबू घालून दिले जात असल्याने तो अधिकच स्वादिष्ट लागतो. बर्फ न टाकताही रस दिला जातोय, त्यासाठी वेगळा चार्ज लावला जात नाही. बर्फ टाकलेला रस हवाय. बर्फ टाकलेला रस देण्यापेक्षा काही रसवंती चालक आता डीप फ्रीजरमध्येच उसाच्या कांड्या थंड होण्यासाठी ठेवतात व अशा थंड कांड्याचा रस गाळून ग्राहकांना देतात. त्यामुळे ग्राहकांना थंड रस मिळतो आणि बर्फही टाकावा लागत नाही. या रसाला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा तक्रारीचे रुग्ण थंड पेय पिल्याने मुळे जास्त प्रमाणात आढळून येतात. या तक्रारी लहान मुलात जास्त असतात. त्यामुळे
बर्फ खाणे किंवा अति थंड किंवा बर्फयुक्त पदार्थ खाणे पिणे शक्यतो टाळायला हवे. डॉक्टर रामकृष्ण लोंढे, बालरोग तज्ज्ञ, कळंब. मी RB गोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसरोप, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. धन्यवाद.